नमस्ते मित्रांनो. इकॉनॉमिक्सच्या सिरीजमध्ये हा एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे. वित्तीय संस्था अथवा बँकांचा जो आपला स्टॅटिक पाठ्य सिरीज चालू होती, ज्यामध्ये मी GDPची व्हिडिओ कव्हर केले होते, RBIचे मौद्रिक धोरण कव्हर केले होते. त्याच सिरीजमधला नवीन चॅप्टर पुढचा घेऊन आलो, स्टॅटिक पार्टचा भाग घेऊन आलो. याचं नाव आहे बँक अथवा वित्तीय संस्था. एक थोडंसं बेसिक अंडरस्टँडिंग बघूया की नेमकं वित्तीय संस्था म्हणजे काय. नाव तुम्हाला वारंवार इकॉनॉमिक्समध्ये येतं. अर्थ माहित पाहिजे. अर्थ असा होतो की मार्केटमध्ये दोन प्लेयर असतात, धनको आणि ऋणको, म्हणजे क्रेडिटर आणि डेटर. धनको म्हणजे कोण? जो उधार देतो तो. ऋणको म्हणजे कोण? जो उधार घेतो तो. या दोघींना जो जोडतो त्याला म्हणतो वित्तीय संस्था. तर वित्तीय संस्था अशी संस्था आहे जी धनको आणि ऋणको यांना जोडते. दोन प्रकारच्या आहेत, इन्स्टिट्यूशनल संस्थात्मक आणि नॉन इन्स्टिट्यूशनल बिगर संस्थात्मक. संस्था म्हणजे कुठल्या संस्था की ज्या ठिकाणी नियमावली, रूल्स, रेग्युलेशनचे कायद्यानुसार चालतात, त्याचे व्याज RBI ठरवते, ज्यात जो पैसा ठेवलेला आहे हा पैसा काही अंशी परत मिळतो, याला कर्जाला तारण लागते, असे जे काही नियमावली चालतात ते संस्थात्मक. उदाहरणार्थ बँका. आणि त्याच्या विरुद्धात जे स्वेच्छेने व्याजदर ठरवतात, नियमावली स्वतः ठरवितात, एक समझोता असतो, एक सहकार असतं, ठेव सुरक्षा नसते, म्हणजे पैसा ठेवला तो कधी बुडू शकतो. म्हणजे संस्थात्मकच्या विरोधी जे काय बिगर संस्थात्मक, यात मोस्टली सावकार है ना, आणि सूक्ष्म वित्त पुरवठा म्हणजे मायक्रो फायनान्स कंपनी वगैरे वगैरे असतात. संस्थात्मक मधला जो मेन भाग आहे जो बघणार आहे हा बँक. दोन प्रकार आहेत, बँक आणि नॉन बँक. संस्थात्मकचे संस्थात्मकमध्ये दोन प्रकार पडतात, एक बँक, नॉन बँक और बिगर बँक. बँक म्हणजे काय? अशा संस्थात्मक वित्तीय संस्था ज्या एकाच वेळी ठेवी स्वीकारतात आणि कर्ज देतात. एकाच वेळी, आणि म्हणजे सायमल्टेनियसली ठेवी स्वीकारणार आणि त्याच वेळी ते कर्जही देणार, त्याला बँका म्हणतात. आणि बिगर बँका म्हणजे काय? इथे आयदर ऑर आहे, एक तर ते ठेवी स्वीकारणार किंवा ते कर्ज देणार. सिंपल फरक आहे. बँक दोन्ही कामे ॲट अ टाइम करणार, सायमल्टेनियसली करणार, ठेवी स्वीकारणार, कर्ज पुरवठा करणार. आणि बिगर बँका एक तर ठेवी घेणार किंवा एक तर त्या कर्ज पुरवणार. क्लिअर आहे? फाईन. बँकेत दोन प्रकार पडतात, एक व्यापारी बँका, कमर्शियल बँका, ज्या मोस्टली नावावरून कधी व्यापार करून नफा कमवतात. नफा कशा कमवतात? बँकेत जे धनको ठेवी ठेवतो त्या धनकोस बँकेकडनं काहीतरी व्याज मिळतं, मोस्टली सेव्हिंग्समध्ये, FD मध्ये व्याज मिळतं. आणि प्लस बँकेकडनं जो ऋणको कर्ज घेतो त्या ऋणकोला बँकेला कर्ज द्यावं लागतं. तर व्यापारी बँकेचा नियम असा असतो की कर्जावरील जे ऋणकोने कर्ज घेतलंय त्या कर्जावर ऋणकोला जे व्याज द्यावं लागतंय तर व्याजाचा दर हा जास्त असतो धनकोला मिळणाऱ्या व्याजापेक्षा. म्हणजे एक्झाम्पल घ्या, एकाने बँकेमध्ये बचत खात्यामध्ये 100 रुपये ठेवले आणि त्याला 6% एक्झाम्पल घ्या व्याज मिळालं, 6 रुपये व्याज मिळालं. दुसऱ्या B व्यक्तीने त्याच बँकेकडनं 100 रुपये कर्ज घेतलं, गृह कर्ज घेतलं, होम लोन घेतलं, तर 9% व्याज द्यावं लागलं. म्हणजे काय? 9 रुपये द्यावे लागले. म्हणजे एका साईडला बँक धनकोला A व्यक्तीला 6 रुपये देते आणि तीच बँक B व्यक्तीकडे 9 रुपये घेते, म्हणजे मध्ये ती 3 रुपये मार्जिन कमवते. ही मार्जिन म्हणजेच नफा, म्हणून ती नफा कमवते, म्हणून तिला काय म्हणतो? व्यापारी बँका. सहकारी बँक म्हणजे अशी बँक आहे ज्या ना नफा ना तोटा, ना प्रॉफिट ना लॉस, हे आता कागदावरती शक्य, इन प्रॅक्टिकल पॉसिबल नाहीये. असो, सहकारी बँक वेळा चॅप्टर आहे, आपण त्या निवांत त्याबद्दल बोलूया. व्यापारी बँका पुन्हा दोन प्रकार पडतात, एक पब्लिक सेक्टर बँक, गव्हर्नमेंटची सार्वजनिक बँक, आणि दुसरी प्रायव्हेट सेक्टर खाजगी बँक. सिंपल अर्थ आहे की ज्या बँकेचं भाग भांडवल, कॅपिटल म्हणजे एकूण पैसा, तर 51% जास्त पैसा सरकारच्या मालकीचा असेल सार्वजनिक बँक आहे, आणि 51% पेक्षा जास्त भाग हा खासगी मालकीचा असेल तर तो काय बनला? आपला खासगी बँक. ICICI खासगी बँक आहे, SBI सार्वजनिक बँक. म्हणजे सार्वजनिक बँकेचे पुन्हा काही प्रकार आहेत, स्टेट बँक ऑफ इंडिया, नॅशनलाइज बँका, राष्ट्रीयकृत बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, RRB. आता होतं असं की यामध्ये IDBI सुद्धा आधी काउंट केली जात होती, पण 14 मार्च 2019ला RBIच्या वेबसाईटवरती एक नोटिफिकेशन पाठवलं. त्या 14 मार्चच्या नोटिफिकेशनमध्ये असं लिहिलं होतं की IDBI बँक 21 जानेवारी 19 पासून पूर्वलक्षी प्रभावाने तिला खासगी बँक म्हणून मान्यता दिली गेली आहे. आणि 21 जानेवारी 19ला IDBI मधले 50% पेक्षा जास्त भाग भांडवल LICने विकत घेतले
आणि त्यामुळे सरकारचं भागभांडवल कमी झालं, 51 कमी झालं आणि म्हणून ती काय बनली खासगी बँक. पुस्तकात अजून ते मॉडिफाय केलं आणि मग IDBM 14 मार्च 2019च्या RBIच्या नोटिफिकेशनद्वारे ती पूर्वलक्षी प्रभावाने रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने 21 जानेवारी 19 पासून खासगी बँक झालेली आहे. आपण जेव्हा IDBI जेव्हा पुढे बोलूया तेव्हा त्या निवांत बोलूया, पण तात्पुरतं इतकं ठीक आहे. चला, खासगीमध्ये काही बँक आहे, ओल्ड प्रायव्हेट, न्यू प्रायव्हेट, प्रादेशिक, माफ करा, हे प्रादेशिक तिकडे पण चुकून इकडे आलेले, माफ करा, हे चुकून झालेले आहे, तिथे नको पाहिजे होतं. लघु वित्त बँका, स्मॉल फायनान्स बँक, देय बँका, पेमेंट बँक आणि स्थानिक क्षेत्रीय बँका म्हणजे लोकल एरिया बँक. सो जुन्या खासगी, नव्या खासगी, लघु वित्त, देय बँका आणि स्थानिक क्षेत्रीय बँका या तिकडे. प्रादेशिक ग्रामीण बँका तिकडे सरकारीमध्ये येतात, खासगीमध्ये येत नाही. चुकून इथे मिस्टेक झाली, माफ करा. थोडंसं बँकेबद्दल बघू आपण. या प्रत्येक बँकेचे प्रकार आपण पुढे निवांत शिकणार आहे, पण त्याच्या आधी थोडं काही शिकून घेऊ आपण. बँकेत जे आपण ठेवी ठेवतो त्या ठेवीला बँक उत्तरदायित्व किंवा लायबिलिटी असं म्हणते. का? बँकेत ज्या व्यक्तीने ठेवी ठेवलेली आहे त्या व्यक्तीला बँकेला पैसे परत करायचे. पण जो बँकेत जो पैसा ठेवला आहे तो पैसा बँकेचा मुळात नाहीये, त्या ठेवीदाराचा आहे. म्हणून काही काळानंतर ठेवीदार मागणी करेल तेव्हा बँकेला पैसा परत करावाच लागतो. ही बँकेवर जबाबदारी आहे. बँक हॅज लायबल टू पे, है ना, म्हणून तिला आपण लायबिलिटी म्हणतो. आणि बँकेने दिलेलं कर्ज त्याला बँक मालमत्ता म्हणते, ऍसेट म्हणते. मालमत्ता म्हणजे काय? अशी कुठलीही गुंतवणूक की ज्या गुंतवणुकीवरती रिटर्न्स मिळते, मोबदला मिळतो. एक्झाम्पल, मी फ्लॅट घेतला 1 BHK आणि तो दिला रेंटने, तर मला मंथली काय मिळालं? मला रेंट. म्हणजे माझी मालमत्ता, माझी ती गुंतवणूक काय बनली? आता माझी ऍसेट किंवा मालमत्ता बनली. मी एक कार घेतली, जर मी ओला अथवा उबेरला हायर करून दिली, तर मला ओला उबेरकडनं डेली या मंथली मला पैसे मिळतात, तर माझी ती गुंतवणूक काय बनली? आता ऍसेट बनली. मी सोनं घेतलं 1-2-3 तोळे आणि ते बँकेत ठेवलं, तिकडनं मला बँकेकडनं व्याज मिळते, सोनं काय बनलं माझ्याकरता? ऍसेट बनली. क्लिअर आहे? म्हणजे अशी इन्व्हेस्टमेंट, अशी गुंतवणूक ज्यावर पिरियॉडिकली रिटर्न्स मिळतात त्याला म्हणतो आपण मालमत्ता. सेम एक्झाम्पल घेऊ शकतो. घर मी स्वतः वापरतोय समजा, ती कार मी स्वतः वापरतोय अथवा सोनं स्वतः परिधान करतोय, तर आपण त्याला मालमत्ता म्हणणार नाही, आपण त्याला उपभोग्य वस्तू अथवा सेवा असं म्हणतो. कन्झम्पशन और कन्झम्प्टिव्ह गुड असं म्हणतो, त्याला आपण ऍसेट म्हणत नाही. फाईन. तो बँकेत ज्या ठेवी आहे त्याला बँक उत्तरदायित्व, लायबिलिटी म्हणते, आणि दिलेल्या कर्ज त्याला मालमत्ता अथवा ऍसेट म्हणते. आता जे उत्तरदायित्व किंवा ठेवीचे प्रकार आहेत, पहिले मागणी ठेवी आणि दुसरे मुदत ठेवी. जेव्हा पैसे ठेवणारा व्यक्ती जेव्हा डिमांड करेल, मागणी करेल, तेव्हा पैसे परत करावे लागतात, त्याला म्हणतो आपण मागणी ठेवी. आणि मुदत ठेवीवर पैसे काढण्याचं बंधन असतं. मागणी ठेवीमध्ये किती वेळ पैसे काढू शकता, मुदत ठेवीमध्ये पैसे काढण्यावर काहीतरी बंधन असतात. मागणीमध्ये 2 प्रकार असतात, चालू खातं आणि बचत खातं, सेव्हिंग्स अँड करंट. मोस्टली करंटचं अकाउंट जे बिझनेसमॅन लोकांचं असतं की जे डेली व्यवहार करतात, डेली पैसा टाकतात आणि डेली पैसा काढतात, ते चालू खाते. बचत खात्यात सुद्धा किती वेळा पैसा भरता येतो, परंतु पैसे काढण्यावर काही अंशी, पूर्णतः नाही, काही अंशी नियमावली आहे की तुम्ही एका महिन्यामध्ये इतक्याच वेळा इतकीच रक्कम तुम्ही काढू शकता, पण काढू शकता. हे डोक्यात ठेवा. मुदत ठेवीमध्ये काय की ठराविक कालखंड संपल्याशिवाय तुम्ही ठेवलेला पैसा परत काढू शकत नाही, म्हणजे पैसे काढण्यावर बंधन असतं. 2 प्रकारे, कायम ठेवी आणि आवर्त ठेवी. FD तुम्ही ना 100% ना ऐकलं असेल, फिक्स डिपॉझिट किंवा फिक्स अकाउंटमध्ये ठेवलेला पैसा. 5 वर्षाकरता जर पैसा ठेवला असेल तर 5 वर्षाच्या पूर्वी अपवाद वगळता 5 वर्षापूर्वी पैसा काढता येत नाही. रिकरिंग म्हणजे काय? वरती जे मोस्टली छोटे छोटे दुकानदार आहेत, पानटपरीवाले, हातावर काम करणारे लोक आहेत, हे डेली दररोज काही 100-200 गोळा करतात. वर्षभर दररोज पैसे गोळा करणार आणि वर्षभरानंतर जमा झालेला पैसा त्यांना एकत्र मिळणार. तर वर्षभर ते पैसे भरू शकतात, पण वर्षभराच्या आत ते पैसे काढू शकत नाही. म्हणून हे कुठे येतं? मुदत ठेवी. थोडं लक्षात ठेवा. चालू खात्याला म्हणतो आपण करंट अकाउंट, CA. बचतला म्हणतो सेव्हिंग अकाउंट, CASA, कासा. म्हणजे मागणी ठेवीमध्ये एकूण पैसा आहे तो कासाचा आहे. आणि मुदत ठेवीमध्ये FDRD, फिक्स डिपॉझिट अँड रिकरिंग डिपॉझिट्स म्हणजे FDRD. म्हणजे बँकेमध्ये कुठल्याही क्षणी जो पैसा असेल, असं म्हणा की बँकेत एकूण 100 रुपये आहेत, तर त्या 100 पैकी काही पैसा मागणी ठेवीचा असेल आणि काही कसा असेल? मुदत ठेवीचा. म्हणून बँकेतला एकूण पैसा बरोबर मागणी ठेवी अधिक मुदत ठेवी म्हणजेच कासा अधिक FDRD. फॉर्म्युला कामाचा. एक छोटा पॉईंट आहे, कासा गुणोत्तर. कासा गुणोत्तर म्हणजे काय? कासा ठेवी म्हणजेच काय? आपल्या मागणी ठेवी भागीला एकूण ठेवी. भागीला एकूण ठेवी म्हणजे काय? मुदत ठेवी प्लस मागणी ठेवी.
म्हणजे बँकेमध्ये 100 रुपये कोण ठेवी असतील तर 100 रुपयापैकी ती बँकेमध्ये मागणी ठेवी किती आहेत, एकूण 100 रुपये बँकेमध्ये असतील त्यापैकी मागणी ठेवी किती आहेत, डिमांड डिपॉझिट्स किती आहेत, त्याला म्हणतो आपण कासा गुणोत्तर. जर कासा गुणोत्तर जास्त असेल म्हणजे काय की 100 रुपयापैकी मागणी खात्यातील पैसा जास्त आहे असं असेल, त्याचा अर्थ असा होतो की बँकांना फायदा आहे. बँकांना फायदा याकरता होतो की ज्या मागणी ठेवी आहे त्या मागणी ठेवीवरती बँकांना जवळपास शून्य किंवा फार कमी व्याज द्यावं लागतं. चालू खात्यात ठेवलेल्या पैशावर धनुकोला व्याज मिळत नाही. बचत खात्यात ठेवलेल्या पैशावर धनुकोला फार नगण्य व्याज मिळतं आणि म्हणून कासामध्ये जेवढा पैसा असेल त्यावर बँकांना फार कमी व्याज द्यावं लागतं. म्हणजेच बँकेचा फायदा होतो आणि म्हणून कासामधला पैसा जास्त असेल तर बँकेला लाभ होतो. परंतु तोटा सुद्धा आहे. पतनिर्मिती, क्रेडिट क्रिएशन म्हणजे कर्ज निर्मिती क्षमता ही कमी होते. समजून घ्या. बँकेमधला कासामधला पैसा जास्त आहे म्हणजेच काय की कासामधला पैसा काढणार बंद नसतात का? नसतात. म्हणजे कासामधला पैसा जास्त असला तरी हा पैसा ठेवीदार कधीही काढून घेऊ शकतो आणि म्हणून कासामधला बराचसा पैसा बँकांना कर्ज म्हणून वाटता येत नाही. कारण कासामधला पैसा शॉर्ट टर्मचा आहे आणि कर्ज लॉंग टर्मचं असतं, म्हणून कासामधला बराचसा पैसा कर्ज देण्याकरता बँकांना वापरता येत नाही आणि म्हणून त्या अनुषंगाने बँकांची पतनिर्मिती क्षमता कशी असते? कमी असते. आपण जेव्हा पुढे एक टॉपिक शिकणार आहे IL&FS क्रायसिस, इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अँड फायनान्स कॉर्पोरेशन. ही NBFC होती IL&FS, ती गेल्या वर्षी खड्ड्यामध्ये गेली, लॉसमध्ये गेली. एक शब्द निर्माण झाला होता ॲसेट लायबिलिटी मिसमॅच, मालमत्ता उत्तरदायित्व विसंगती. हे थोडंफार कनेक्टेड आहे पण जेव्हा पुढे त्या मुद्द्यावर हात घालू IL&FSच्या ते आपण निवांत बोलू, तात्पुरती इनफ आहे. जसे आपण बघितले ठेवींचे प्रकार तसे प्रकारे मालमत्तेचे काही प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे प्रमाणित मालमत्ता, स्टँडर्ड असेट. असं कर्ज की ज्या कर्जावर बँकेला वेळेवरती मुद्दल आणि व्याज मिळत आहे आणि त्याला आपण परफॉर्मिंग किंवा अर्जित मालमत्ता असेही म्हणतो. परंतु असं कर्ज की ज्या कर्जावर सलग 90 दिवस मुद्दल अथवा व्याज आलं नाही. एखादा कर्जदार आहे त्याने कर्ज घेतलं पण त्याने सलग 90 दिवस, सलग हे महत्वाचे, सलग 3 महिने म्हणजे सलग 90 दिवस हप्ता दिला नसेल, डिफॉल्ट केलं असेल तर त्याला म्हणतो आपण नॉन परफॉर्मिंग ॲसेट NPA. तुम्ही हा शब्द खूप वेळा ऐकला असेल. जर अजून पुढचे 90 दिवस म्हणजे काय, मागचे 90 दिवस आणि पुढचे 90 दिवस म्हणजे एकूण 180 सलग 180 दिवस सुद्धा हप्ता फेडला नाही तर बँक त्याला क्लासिफाय करते सब स्टँडर्ड किंवा उपप्रमाणित मालमत्ता. अजून नेक्स्ट 90 दिवस म्हणजे 90 अधिक 90 अधिक 90 म्हणजे सलग 270 दिवस सुद्धा हप्ता दिला नाही तर बँक त्याला डाऊटफुल अथवा साशंक मालमत्ता म्हणते. आणि अजून पुढचे 90 दिवस म्हणजे 90 अधिक 90 अधिक 90 अधिक 90 म्हणजे एकूण 360 दिवस म्हणजे जवळपास सलग वर्षभर जर एक व्यक्तीने कर्जाचा हप्ता भरलाच नाही तर बँक त्याला बुडीत मालमत्ता किंवा लॉस ॲसेट मानते. क्लिअर आहे. पहिले 90 दिवस भरला नाही, अनार्जित मालमत्ता NPA, 180 दिवस सलग भरला नाही उपप्रमाणित मालमत्ता, 270 दिवस भरला नाही डाऊटफुल किंवा साशंक मालमत्ता आणि 360 दिवस जवळपास वर्षभर पैसा भरला नाही तर त्याला आपण लॉस ॲसेट किंवा बुडीत मालमत्ता म्हणतो. तर साहजिक आहे हा जो पैसा बुडालेला आहे किंवा जो NPA झालेला आहे म्हणजे लोकांनी कर्ज फेडलं नाहीये, हा पैसा मुळात बँकेचा नाहीये. हा पैसा बँकेमध्ये ज्या लोकांनी ठेवी ठेवल्या त्यांचा पैसा आहे. म्हणजेच कर्ज बुडत असेल तर ठेवीदारांना पैसा परत कसा करायचा हा एक प्रश्न उद्भवतो आणि म्हणून सरकार आणि बँका वारंवार प्रयत्न करतात की जो पैसा NPA झालेला आहे किंवा जो पैसा बुडालेला आहे तो कसा परत आणायचा आणि त्याकरता बँकांनी अथवा सरकारद्वारे काही नियम, काही कायदे तयार केलेत. आपल्याला ते कायदे शिकायचे आहेत की ज्याद्वारे NPA चे प्रमाण कमी होऊ शकतं आणि बुडालेला पैसा परत बँकांना मिळू शकतो, जेणेकरून बँकांवरची लोकांची जी विश्वासार्हता आहे, ट्रस्टवर्दीनेस आहे, हा कायम राहावा. समजून घ्या, जर बँकेवरील लोकांचा विश्वास उडाला तर बँकांचं परफॉर्मन्स कमी होईल आणि बँकांना म्हणतात इंजिन ऑफ द इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक वाढीचं इंजिन. आणि जर बँकाच डबघाईला गेल्या तर अर्थव्यवस्था डबघाईला जाऊ शकते आणि म्हणून बँकांवरचा लोकांची जी क्रेडिटवर्दीनेस आहे, विश्वासार्हता आहे, ती कायम राहावी याकरता लोकांचा पैसा वेळेवर परत झाला पाहिजे आणि त्याआधी बुडलेला पैसा परत आला पाहिजे. त्यासाठी सरकारने काही खूप काळ आधीपासून कायदे तयार केले. ते कुठले थोडं आपण एक ओव्हरलुक करूया.
पहिला कायदा केलाय कंपनी कायदा 56चा. हा कायदा असा होता की या कायद्याच्या 137 सेक्शननुसार एक नियम असा होता की जो कर्ज बुडवे जो डिफॉल्टर आहे त्याविरुद्ध बँका एक अपील करणार सिव्हिल कोर्टामध्ये दिवाणी न्यायालयामध्ये. कोर्टात केस जाणार आणि केसचा निकाल आल्यानंतर कोर्ट ठरवणार की तुला पैसा कशा प्रकारे वसूल करायचा. हे प्रत्येकाला माहिती आहे की ऑलरेडी कोर्टावरती फार लोड आहे. मॅरेज, डायव्होर्स, लग्न, विवाह वगैरे वगैरे ऑलरेडी खूप केस आहेत. तो त्यामुळे कोर्टावरती फार लोड होता आणि त्यात हा एक अजून लोड पडला आणि म्हणून फार बरेच दिवस एक केस पेंडिंग पडायच्या. तर कोर्टामध्ये अपील केल्यामुळे एनपीए कमी होण्याच्या ऐवजी ऍक्च्युअल तो वाढायला लागला होता आणि म्हणून हा कायदा पुरेसा पडत नव्हता आणि म्हणून सरकारने नवीन कायदा पास केला. 85 राजीव गांधी प्राईम मिनिस्टर झाले होते. त्यांनी नवीन कायदा पास केला, सिक इंडस्ट्रीज कंपनी ऍक्ट, ज्याला बराचदा सिका या प्रेमाने सिका म्हटलं जातं. सिका 1985. या कायद्याने काय केलं की विशेष संस्था निर्माण केली नाव कामाची. नाव आहे औद्योगिक व वित्तीय पुनर्बांधणी मंडळ, बोर्ड फॉर इंडस्ट्रियल फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शन, BIFR. BIFR संस्था स्थापन केली. या संस्थेत फक्त एक्सक्लुझिव्हली एकच काम होतं, बुडालेले कर्ज वसूल करणे येणे तेने करून. हेही काम चाललं नाही. त्यानंतर 1993 मध्ये मनमोहन सिंग वित्तमंत्री झाले. त्यांनी एक नवीन कायदा आणला, त्याचं नाव होतं रिकव्हरी ऑफ डेप्ट ड्यू टू बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ऍक्ट, याला बऱ्याचदा प्रेमाने RDDBFI असेही म्हटलं जातं. 93चा कायदा आहे, बँक व वित्तीय संस्था यांच्याकडील कर्जाची वसुली कायदा. ह्या कायद्याने काय केलं की एनपीएचा निपटारा करण्यासाठी नवीन एक विशेष संस्था स्थापन केली, जिचं नाव होतं कर्ज वसुली लवाद व डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल, DRT. नावं डोक्यात ठेवा. कुठल्या कायद्याने कुठली संस्था स्थापन केली, मॅच दी पेयर जोडायला मध्ये हमखास क्वेश्चन आहे. याने काही काम झालं नाही. 2003ला जसवंत सिंग म्हणजे अटल बिहारी वाज प्राईम मिनिस्टर आणि जसवंत सिंग वाज फायनान्स मिनिस्टर यांच्या अंडरमध्ये स्थापन झाला अगेन नवीन कायदा. याचं नाव होतं सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, सरफासी. सरफासीचं फुल फॉर्म ऑलरेडी विचारलेले आहे, पुन्हा विचारू शकतात. आणि सरफासी हा फार लाईव्ह कायदा आहे. मी लाईव्ह याकरता म्हणतोय, जर तुम्ही आजही कधीही होम लोन, कार लोन बाउन्स केलं तर तुम्हाला बँकेची नोटीस येते. नोटीसच्या वरती लिहिलं असतं की आम्ही बँक तुम्हाला कर्जदाराला ही नोटीस पाठवतो अंडर दी सरफासी ऍक्ट. माहित पाहिजे. प्रतिभूतीकरण व वित्तीय मालमत्ता पुनर्बांधणी आणि तारण संपत्ती प्रवर्तन कायदा 2003. आता हे सगळं काय आपण निवांत पुढे शिकणार आहे, फक्त आपण ओव्हरलुक करतोय. या कायद्याने काय केलं की एनपीएच्या वसुलीसाठी पुन्हा एक नवीन संस्था आणली, जिचं काय नाव होतं मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, ARC. सो काय केलं, नवीन स्थापन केली ARC, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. याने काही काम चाललं नाही आणि म्हणून मनमोहन सिंग जेव्हा पुन्हा प्राईम मिनिस्टर झाले UPA 2 मध्ये, त्यावेळेस कंपनी दुरुस्ती कायदा आणला आणि या कायद्याने पुन्हा एनपीएच्या वसुलीसाठी एक नवीन संस्था आली, जिचं नाव होतं राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, NCLT. क्लिअर आहे. ते 5 कायदे कामाचे या करत आहे. हे पूर्ण कायदे कामाचे नाहीये, फक्त पर्पज असं आहे की या कायद्याचं नाव, फुल फॉर्म, त्यांचं वर्ष आणि या कायद्याने कुठल्या संस्था आणल्या इतकं जरी डोक्यात राहिलं तरी इनफ आहे. हे सगळं बॅकग्राऊंड आहे, म्हणजे मला पुढे फार इम्पॉर्टंट स्टार्ट करायचं आहे, जे पुस्तकात बऱ्याचशी कव्हर केलेले नाहीये. त्याचं नाव आहे इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड, नादारी व दिवाळखोरी संहिता 2016, IBC 2016. दिवंगत वित्तमंत्री अरुण जेटलींनी ही गिफ्ट दिले. मला असं वाटतं की इंडिपेंडन्स नंतर 2 सर्वात मोठी आर्थिक क्रांती झाल्या. मोस्टली 1991 नंतर 2 मोठी आर्थिक क्रांती झाली, एक GST आणि दुसरी IBC. IBC हे काय आहे शिकण्याकरता 5च्या 5 कायदे थोडेफार माहीत पाहिजे होते. हे 5ही कायद्यांचे जे पर्पज होते ते पूर्ण होत नव्हते. एनपीए कमी होण्याच्या ऐवजी एनपीए अमाऊंटिंग होत होता, फार मोठा तो वाढत होता आणि म्हणून अरुण जेटलींना वाटले सगळे कायदे हटवावे आणि त्यांच्या ऐवजी एकच कायदा आणावा जो सगळ्या कायद्यांचं काम करेल आणि एनपीए कमी करेल. त्याला म्हणतो आपण इन्सॉल्व्हन्सी बँक्रप्सी कोड, IBC. आता हा कायदा काय आहे, याचे काय तरतुदी आहे हे आपण शिकणार आहे, बट नॉट इन दिस लेक्चर, द नेक्स्ट लेक्चर. कृपा करून थोडंसं एकदा व्हिडिओ पॉज करून नावं गावं यांची व्यवस्थित फुल फॉर्म डोक्यात ठेवा, काम असेल. ठीक आहे. अशीच इकोची सिरीज, स्टॅटिक सिरीज कंटिन्यू राहील. स्टॅटिक प्लस यात मी करंट कव्हर करतोय. जसं करंटमध्ये मी घेतलं होतं इन्सॉल्व्हन्सी बँक्रप्सी कोड, मी नाव टाकलं होतं ते मी याद्वारे ते कव्हर करतोय. स्टॅटिक पार्ट तुमचा कव्हर होतोय आणि प्लस तुमचं मी करंटही इकोमध्ये कव्हर करत आहे.
ठीक आहे. सो गाईज थँक्यू. टेक केअर आणि कृपा करून स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. पुन्हा भेटू. बाय.